क्लास 7 जॉग्रफी चॅप्टर 3 वर चेंजिंग अर्थचे आपण शॉर्टेस्ट फॉर्म्स ऑफ नोट बघतो आहे, म्हणजे जे आपण एक्झामला आधी जायच्या आधी रिवाइज करू शकतो असं. तर आता ह्याच्यामध्ये जे आहेत ना बरेचसे पॉइंट्स आहेत आणि हे पॉइंट्स आपल्याला रिपिटेशननेच लक्षात राहू शकतील. सो या चॅप्टरसाठी स्पेशली ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑफ क्वेश्चन तुम्ही जेवढे सॉल्व्ह कराल किंवा जेवढे हे रिपिटेशन हे परत परत ऐकाल तेवढा हा चॅप्टर जो आहे तो लवकर लक्षात राहील. सो आता अवर चेंजिंग अर्थ मध्ये काय आहे, अर्थ मुवमेंट्स. मग अर्थ मुवमेंट्स आर ऑफ टू टाइप, एंडोजेनिक फोर्सेस अँड एक्झोजेनिक फोर्सेस. इथे एन आहे म्हणजे इनसाइड. सो एंडोजेनिक फोर्सेस ओरिजिनेट इनसाइड अर्थ आणि एक्झोजेनिक फोर्सेस एक्स आहे म्हणजे आउटसाइड. सो दे आर ओरिजिनेटिंग आउटसाइड अर्थ. मग एंडोजेनिक फोर्सेसचे दोन टाइप्स आहेत, सडन चेंजेस, स्लो चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सडन चेंजेस मध्ये काय होतं, अर्थक्वेक, वोल्कॅनो, लँडस्लाइड्स. आणि स्लो चेंजेस मध्ये काय होतं, माउंटन बिल्डिंग, लेअर बाय लेअर माउंटन जे होतं ते बिल्ड होत असतो. सो या सगळ्याच मुवमेंट्सचा, सडन चेंजेसचा, स्लो चेंजेसचा अर्थवरती जे आहे ते दूरगामी परिणाम होत असतात. सो अगेन एंडोजेनिक फोर्सेस आहेत, सडन चेंजेस, स्लो चेंजेस. सडन चेंजेस मध्ये येणार अर्थक्वेक, वोल्कॅनो आणि लँडस्लाइड. स्लो चेंजेस मध्ये होणार माउंटन बिल्डिंग. वेरएज एक्झोजेनिक फोर्सेसमुळे काय काय होतं, आयदर इरोजन होतं आणि किंवा डिपोजिशन होतं. सो दे आर इरोजनल अँड डिपोजिशनल. सो ते कोणाकोणामुळे इरोजन अँड डिपोजिशन होऊ शकतं, की रिव्हर आहे, विंड आहे, सी वेव्स आहेत, ग्लेशियर्स आहेत. इरोजन म्हणजे काय, की एका साईडचं जे काही मटेरियल आहे ते वाहून घेतलं जातं, ट्रान्सपोर्टेशन होतं आणि ते दुसऱ्या जागी नेऊन डम्प केलं जातं. म्हणजेच रिव्हर आहे, वाइंड आहे, एका साईडच्या गोष्टी उचलून ते दुसऱ्या साईडला नेऊन टाकतात. तर जिकडनं उचललं गेलं तिकडे इरोजन झालं, म्हणजे तिकडचा लेअर कमी झाला. आणि डिपॉझिशन म्हणजे तिकडे नेऊन डिपॉझिट केलं गेलं. सो ह्याला म्हणतात डिपॉझिशनल अँड इरोजनल. या दोन क्रियांमुळे मोस्ट ऑफ द लँडफॉर्म जे आहे ते फॉर्म होतात. सो आणि कोण करतं, हे जे एजंट्स काय आहेत ह्यांना म्हणतात त्याचे एजंट्स. सो रिव्हर, विंड, सी वेव्स अँड ग्लेशियर्स याच्यामुळे अर्थचं काय होत असतं, इरोजन अँड डिपोजिशन होत असतं. सो तुम्ही हे टेबल असं नीट जर 3-4 वेळा काढलं तर व्यवस्थित लक्षात येईल. म्हणजे मोस्ट ऑफ द कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन याच्यात विचारले तर तुम्ही हे टेबल काढून त्याला एक्सप्लेन करू शकता. आता आपण वेगवेगळ्या फॉर्म्सचे जे हे सडन चेंजेस आहेत त्या सडन चेंजेसच्या आपण नोट्स बघू. मग पहिले आहे वोल्कॅनो. आता ही वोल्कॅनोची डायग्राम इझिली कशी करायची, ओके ते मी सांगते. आता आपण ही पेन्सिलने काढले, मी ह्याला डार्क पेनाने करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले काय करायचं आपल्याला, हा पहिले एक छोटासा रेक्टँगल काढून घ्यायचा. म्हणजे जी लाईन आहे आपली नोटबुकची त्याच्यावरती आपल्याला रेक्टँगल काढायचंय. हा रेक्टँगल काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक ट्रायंगल काढून घ्यायचंय. त्या ट्रायंगलची टोकं इकडे जुळवायची नाहीत. आता हा रेक्टँगलच्या वरती असा एक छोटासा म्हणजे अर्धावट ट्रायंगल काढून त्याच्यावरतून असं हे पाईप जात आहेत असं दाखवायचं वरती. ओके, सो हे आपल्याला 3 पाईप जातात. हे पाईप म्हणजे काय आहे, की इथे हे मेंटल आहे. म्हणजे हा पृथ्वीचा आपण बघितलं होतं इनसाइड आवर अर्थ मध्ये. हे मेंटल मध्ये काय असतं, मेंटल मध्ये मॅग्मा चेंबर आहे. म्हणजे हा जो लावा आहे किंवा जो मॅग्मा आहे तो मोल्टन फॉर्म मध्ये इकडे आहे. आणि जेव्हा याला आउटलेट मिळतं, म्हणजे ह्याला आउटलेट मिळालं आणि हा मोल्टन मॅग्मा जो आहे तो हा इथून आला. म्हणजे हे सगळे वेंट आहेत, हे तिघे जे आहेत ते आहेत वेंट आहेत. ह्याला क्रेटर पण म्हणतात, जिकडनं आपलं गॅस आणि ऍशेस बाहेर येतात त्याला क्रेटर नाव द्यायचं. आणि हे वेंट आहेत जिकडनं हा लावा बाहेर आलाय, हे इथे दाखवायचं आपल्याला गॅस आणि ऍशेस. सो अशा प्रकारे सोप्यात सोप्या पद्धतीने आपण ही वोल्कॅनोची डायग्राम दाखवू शकतो. मग आता वोल्कॅनोची शॉर्ट नोट लिहायची आहे. तर वोल्कॅनो म्हणजे काय, की ओपनिंग इन अर्थ क्रस्ट फ्रॉम वेअर मॅग्मा एस्केप. सो व्हॉट इज अ वोल्कॅनो, ओपनिंग इन अर्थ क्रस्ट फ्रॉम वेअर मॅग्मा escapes. Magma is a molten rocks inside earth. So what is magma? Magma is molten rock inside earth. Magma when comes to the surface is called as a lava. So आपण इथे दाखवले वेंट पण इथे मॅग्मा चेंबर आहे, वेंट पण जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तो लावा आहे. So magma when comes to surface is called as a lava. Volcano ejects materials like lava, ash, gases and rock fragments. आपण इथे दाखवले गॅस आणि ऍश आणि लावा. सो वोल्कॅनो मधून बाहेर काय काय येतं, वोल्कॅनो इजेक्ट्स मटेरियल्स लाईक लावा, ऍश, गॅसेस अँड रॉक फ्रेगमेंट्स. अशा प्रकारे आपली ही शॉर्ट नोट झालेली आहे. त्याला तुम्ही डायग्राम दिली तर शॉर्ट नोटला आपल्याला जास्त मार्क मिळतील. आणि सोपी डायग्राम आहे, जस्ट तुम्हाला ट्रायंगल रेक्टँगल काढून हा असा पाईप सारखं त्याच्यात स्ट्रक्चर दाखवायचंय. फक्त दाखवायचं की तो मॅग्मा वरती येतोय आणि ह्याच्यातून गॅस आणि ऍश जे आहे ते बाहेर टाकले जातात. नेक्स्ट आपल्याला या धड्यातली इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे ती आहे
अर्थक्वेकची. आता ही डायग्राम जी आहे अर्थक्वेकची, तुम्ही डायग्राम काढाल तर ऑफकोर्स डायग्रामला नेहमी जास्त मार्क मिळतात. मग ही डायग्राम तर सोप्या प्रकारे कशी काढायची, तर पहिले हा जो आहे असा हा मी रेक्टँगल काढून घेतला होता. ओके, सो हा असा मी तिरका रेक्टँगल काढला. तर मी इथे हा जॉईन नाही करत आहे, पण हा असा रेक्टँगल होता. त्याचा एक जो आहे तो मी डायगोनल काढून घेतला. आता हा डायगोनल काढल्यानंतर मी ही बाजू न जुळवता त्याच्या मिड मधून हे इथे असं गेले आणि ह्याला हे जसं आपण क्युबॉइड काढतो तसं ह्याला खाली हे करून ह्याला असं क्युबॉइड काढलंय. ठीक आहे, सो हा आपला ही आपली आउटर फॉर्म झाला. मग आता इथे आपल्याला दाखवायचंय फोकस. फोकस हा स्टार्ट ऑफ दिस इज एन ओरिजिन ऑफ अर्थक्वेक आणि त्या फोकसच्या एक्झॅक्ट वरती या प्लेटच्या इथे आपल्याला दाखवायचं हे एपिसेंटर. मग आपण हे असे 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 ट्रेमर्स जे आहेत किंवा सिस्मिक वेव्हज त्या फॉर्म होतात. मग हे इथे या एकाला जॉईन करत जायचं. म्हणजे हे जे आहे ते ट्रेमर्स आहेत किंवा सिस्मिक वेव्हज आहेत त्या अर्थक्वेकच्या. म्हणजे आपण जे इथे आणि इथे जे हे काढले त्यांना फक्त जॉईन केलंय. ह्याला नावं द्यायचे एक्झॅक्टली फोकसच्या वरती जे आहे ते इपिसेंटर आहे. सो इपिसेंटर मध्ये काय होतं की ग्रेटेस्ट डॅमेज जे आहे ते इपिसेंटर आणि त्याच्या आजूबाजूला होत असतं. त्याच्यानंतर हा ज्या आहे त्या सिस्मिक्स वेव्हज आहेत त्या इन ऑल डिरेक्शन. ही अशी सोप्या पद्धतीने लगेचच आपण ही डायग्राम अर्थक्वेकची दाखवू शकतो. मग आता अर्थक्वेक म्हणजे काय, सो सडन शेकिंग ऑफ अर्थ. व्हॉट इज एन अर्थक्वेक? सडन शेकिंग ऑफ अर्थ. का होतं की आयदर मोमेंट ऑफ लिथोस्फेरिक प्लेट्स, म्हणजे जे आपण लिथोस्फेरिक एरिया आहे तो म्हणजे प्लेट्स मध्ये असतो, तर त्या मोमेंट्समुळे किंवा वल्कनो इज कॉल्ड एज अ अर्थक्वेक. म्हणजे सडन शेकिंग अर्थक्वेक कशा कशामुळे होऊ शकतो, आयदर जे क्रस्टचे लेयर्स आहेत त्याच्या मुवमेंटमुळे. सो नुसतं तुम्ही सपोज लिथोस्फेरिक प्लेट नाही आठवत तर सडन शेकिंग ऑफ अर्थ ड्यू टू मुवमेंट्स ऑफ द क्रस्ट लिहिलं तरी चालेल, किंवा वल्कनो इज कॉल्ड एज अ अर्थक्वेक. मग आता हे अर्थक्वेकच्या पार्ट्स काय असतात, फोकस आणि एपिसेंटर हे अर्थक्वेकचे पार्ट आहेत. मग व्हॉट इज फोकस? फोकस इज पॉइंट इनसाइड द अर्थ. म्हणजे जे ट्रेमर्स आहेत ते इनसाइड अर्थ मधून ओरिजिनेट होतात आणि इट इज ओरिजिन ऑफ अर्थक्वेक occurs at this point, that is called focus. Epicenter, point on the surface of earth. आता आतमधून तो अर्थक्वेक चालू झाला जेव्हा तो पृथ्वीच्या सरफेसला येईल, तर सरफेसला जो एक्झॅक्ट फोकसच्या वरचा पॉइंट आहे तो इपिसेंटर आहे. सो इपिसेंटर इज पॉइंट ऑन सरफेस डायरेक्टली अबाउट द फोकस. ओके, आणि मोस्ट डॅमेज अकर्स अराउंड इपिसेंटर. म्हणजे अर्थक्वेकचा जो आहे ट्रेमर्स जे आहे सिस्मिक वेव्हज जे आहेत ते दूरवरती फेल होतात, पण सगळ्यात जास्त डॅमेज जो आहे तो इपिसेंटरच्या अराउंड जो एरिया आहे तिकडे होतो. अर्थक्वेक, आता अर्थक्वेक इज मेजर्ड इन रिश्टर स्केल युझिंग सिस्मोग्राफ. म्हणजे सिस्मोग्राफ हे इन्स्ट्रुमेंट आहे जे अर्थक्वेकचं मेजर करायला वापरतात आणि इट इज मेजर इन रिश्टर स्केल. आता डॅमेज, व्हॉट डॅमेज और व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक? इट कॉजेस अ लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, इट कॉजेस लँडस्लाइड्स, सुनामीज अँड इट क्रिएट्स क्रॅक्स इन लँड. सो हे 3 शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लिहिलेत, लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, लँडस्लाइड, सुनामीज, क्रॅक्स इन लँड. आणि मग आपण सेफ्टी मेजर्स काय घेऊ शकतो? शेल्टर, सो टेक अ शेल्टर अंडर सेफ स्पॉट लाईक स्ट्रॉंग टेबल और किचन काउंटर. मूव टू ओपन स्पेस आफ्टर ट्रेमर्स स्टॉप. Stay away from fireplaces, mirrors, glasses. Stay aware and prepared. आता डिपेंड करतं की शॉर्ट नोट्स किती मार्काची आली. जर फक्त 2 मार्काचीच असेल तर फक्त ही डायग्राम आणि व्हॉट इज अर्थक्वेक, फोकस, एपिसेंटर आणि हे सांगितलं तरी चालेल. सेफ्टी, व्हॉट आर द सेफ्टी मेजर्स टेकन ड्युरिंग द अर्थक्वेक ची पण वेगळी नोट होऊ शकते. मग त्याच्यात आपण थोडं अजून त्याला इलॅबोरेट करून लिहू शकतो. आणि व्हॉट डॅमेजेस आर कॉज बाय अर्थक्वेक पण वेगळा क्वेश्चन येऊ शकतो. सो जर तुम्हाला शॉर्ट नोटला 3 to 4 मार्क्सची आली तर आपण हे पूर्ण लिहू शकतो, नाहीतर आपण अजून शॉर्ट फॉर्म मध्ये सुद्धा हे आन्सर लिहू शकतो. मोस्टली तुमची ही डायग्राम एकदा तुम्ही काढली की व्हॉट इज अर्थक्वेक, व्हॉट आर द पार्ट्स, म्हणजे व्हॉट इज फोकस, एपिसेंटर, हाऊ इट इज मेजर अँड व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट विथ इट इज मेजर अँड इट कॉजेस डॅमेज, एवढं जरी लिहिलं तरी आपला आन्सर कम्प्लीट आहे. आता नेक्स्ट आपल्याला दाखवायचंय की वर्क ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. म्हणजे हे जे आपण बघितलं होतं तर आता ह्याच्यामध्ये सडन चेंजेस मधला आपण अर्थक्वेक आणि व्होल्कॅनो बघितलं. आता आपण एक्झोजेनिक फोर्सेस मध्ये कसं इरोजन आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म फॉर्म्स होतात ते आपण बघणार आहोत. मग आता इथे आहे वर्क ऑफ रिव्हर. सो वर्क ऑफ रिव्हरच्या ह्या 2 डायग्राम्स आहेत, त्या अगदी सोप्या आहेत. म्हणजे आपल्याला जस्ट एक रेक्टँगल काढायचं आहे. इथे रेक्टँगलला असं थोडंसं इलेव्हेशन दाखवायचं आहे. इथे सापासारखी नागमोडी नदी दाखवायची आहे.
हे साईडला त्याचं डिपॉझिशन दाखवायचं, एक इकडे चंद्रकार असं वेगळं हे दाखवायचं आहे. सो हे जे आहे आपल्याला, हे जे इथे असे शार्प टर्न्स आहेत त्याला आपण देणार आहोत मेंढ. ह्याला हे आहेत लिव्हीज. हे काय आहे ते आपण त्याचं एक्सप्लेनेशन नंतर बघू. हे आहे फ्लड प्लेन्स आणि हे आहे ऑक्स बो लेक. ओके, आता ह्याच्यामध्ये रिव्हर मध्ये पण, रिव्हरच्या जे आहेत ही मेन रिव्हर आहे, त्याच्या पुढे अशा त्याच्या वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटरीज येतात आणि ह्या सगळ्या ज्या आहेत हे माउथ ऑफ रिव्हरला स्लीट डिपॉझिट करतात. तर त्याच्यामुळे ट्रायंग्युलर शेपचा डेल्टा फॉर्म होतो. सो रिव्हर, डिस्ट्रीब्युटरी, स्लीट आणि हा ट्रायंग्युलर शेपचा डेल्टा फॉर्म झाला असं आपण या डायग्राम मध्ये दाखवलं आहे. सो आता व्हॉट इज द वर्क ऑफ एक्सटर्नल फोर्सेस ऑफ रिव्हर. तर आता रिव्हर वरतीच आपल्याला शॉर्ट नोट आली, तर आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो की रिव्हर कॉजेस द चेंजेस इन द अर्थ फॉर्म इन 3 वेज. सो इरोजन. सो इरोजन मुळे काय होतं, रिव्हर कट्स लँड इनटू व्ही शेप्ड व्हॅलीज, वॉटरफॉल्स अँड मेंडर्स. ट्रान्सपोर्टेशन मीन इट कॅरीज सेडिमेंट्स डाउनस्ट्रीम. अँड डिपोजिशन मध्ये काय होतं, रिव्हर फॉर्म्स फ्लड प्लेन्स और लिव्हीज अँड डेल्टाज. सो एकदम शॉर्ट मध्ये आता आपल्याला लिहायचं असेल तर आपण फक्त असं लिहू शकतो की रिव्हरने काय होतं की फ्लो ऑफ रिव्हर, कंटिन्युअस फ्लो ऑफ रिव्हर वॉटर कॅरीज deposits through it on the downstream. Because of that there are 3 types of landform. There are 2 types of landforms that are formed. मग इरोजन लिहायचं, डिपोजिशन लिहायचं. नुसतं तुम्ही शॉर्ट नोट मध्ये ही डायग्राम आणि इरोजन, रिव्हर कट्स लँड इनटू व्ही शेप व्हॅलीज, वॉटरफॉल्स, मेंडर्स, transportation it carries sediments downside, and deposition it forms floodplains, leaves deltas by depositing स्लीट. एवढं लिहिलं तरी तुमचा आन्सर कम्प्लीट आहे. आता आपल्याला जर हेच आन्सर डिटेलमध्ये लिहायचं तर आपण हे असं टॅब्युलर फॉर्म मध्ये हे प्रत्येक शेप कसा फॉर्म होतो ते आपण लिहू शकतो. मग म्हणजे आयदर तुम्ही हे लिहा बट इट इज व्हेरी शॉर्ट फॉर्म, किंवा हे लिहा. मग आता इथे एजंट कोण आहे, रिव्हर, आणि टाईप काय आहे, लँडफॉर्मचे टाईप, लँडफॉर्म आणि एक्सप्लेनेशन असं मी एक टेबल केलंय. सो आता टाईप, आता इरोजनमुळे काय काय फॉर्म होतंय, व्ही शेप्ड व्हॅलीज, इरोजनमुळे वॉटरफॉल फॉर्म होतोय आणि इरोजनमुळे मेंडर फॉर्म होतंय. मग आता आपण त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन देऊया प्रत्येकाचं. आता व्हॉट इज व्ही शेप व्हॅली, नॅरो स्टीप व्हॅली. आता व्ही शेप म्हणजे आपल्याला त्याच्या नावावरूनच कळतं, इट इज अ नॅरो अँड स्टीप व्हॅली carved by river erosion. So V-shaped valley means narrow, steep valley carved by river erosion. What is waterfall? Steep drop of river down a rock or a steep valley. So waterfall is nothing but steep drop of river down a rock or steep valley. Meander form होता है, meander is loop like bend in river from side erosion. So this is a meander. याला आपण meander म्हणतो. म्हणजे हे काय आहे, meander म्हणजे काय, हे loop like bend आहे. लूप लाईक बेंड इन रिव्हर फ्रॉम साइड इरोजन, म्हणजे या दोन्ही साइडने इरोजन झाल्यामुळे हा असा मेंढर त्याचा फॉर्म झाला आहे. म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते कशामुळे झाले आहेत, इरोजनमुळे, रिव्हरने इरोजन केल्यामुळे हे 3 टाइपचे लँडफॉर्म्स फॉर्म झालेत आणि आपण त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. नेक्स्ट आहे डिपॉझिशनमुळे कुठले लँडफॉर्म फॉर्म होतात. तर डिपॉझिशनमुळे फ्लड प्लेन झालं, डेल्टा झालं, लिव्ही झालं. डिपॉझिशन मध्ये काय, आपण फ्लड प्लेनला काय लिहिणार, फ्लॅट फर्टाईल लँड. ही आहे फ्लड प्लेन्स. फ्लॅट फर्टाईल लँड फॉर्म बाय रिव्हर डिपोजिशन ऑन द बँक्स. म्हणजे हे आहे फ्लॅट फर्टाईल लँड आहे जी रिव्हरच्या डिपोजिशनमुळे. हे इरोजन म्हणजे काय की गाळ, नदी गाळ वाहून नेते, एका ठिकाणची माती, दगड सगळे वाहून नेते, दुसरीकडे त्या पाण्यामधनं ते वाहून जातात आणि दुसरीकडे टाकले जातात. जिकडे टाकले जातात त्याला म्हणतात डिपोजिशन, जिकडनं वाहून नेले जातात त्याला म्हणतात इरोजन. सो नंतर आहे डेल्टा. तर डेल्टा इज अ ट्रायंग्युलर लँड formed by deposit of sleet at river mouth by river and its distributaries. मग हे डायग्राम मधून लवकर समजते आपल्याला, रिव्हर आणि डिस्ट्रीब्युटरीज आहेत, त्याचं स्लीट जे आहे ते माउथ ऑफ रिव्हरच्या इकडे टाकतात. सो हा ट्रायंग्युलर फॉर्म तयार झालाय डेल्टा. सो ट्रायंग्युलर लँड फॉर्म्ड by deposit of sleet at river mouth by river and distributaries. डिपॉझिशन मग आहे लेव्ही. लेव्ही आहे हे जे रेज कॉर्नर दिसत आहेत, म्हणजे स्लीट डिपॉझिट होऊन ते थोडेसे वरती आलेत. सो रेज रिव्हर बँक्स बिल्ड बाय सेडिमेंट डिपॉझिट्स. आता सपोज तुम्हाला इंडिव्हिज्युअल विचारलं की एक्सप्लेन व्हॉट इज फ्लड प्लेन, मग आपण लिहू शकतो की फ्लड प्लेन इज फॉर्म्ड बाय द ड्यू टू
डिपॉझिशन फोर्सेस ऑफ रिव्हर किंवा रिव्हर फॉर्म्स फ्लड प्लेन्स बाय डिपॉझिटिंग द स्लीट. मग व्हॉट इज फ्लड प्लेन? इज अ फ्लॅट फर्टाईल लँड फॉर्म बाय रिव्हर डिपॉझिशन ऑन द बँक्स. अशा प्रकारे आपण त्याचं एक्सप्लेनेशन करू शकतो. आता हे सगळे फॉर्म्स आहेत, 4 प्रकारचे एजंट्स वेगवेगळे जे आहेत लँड फॉर्म्स फॉर्म करतात. तसं त्यामुळे मी जे पहिले सांगितलं होतं की हा जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट लक्षात ठेवायला सोपा आहे. वल्कॅनोची डेफिनेशन, अर्थक्वेकची डेफिनेशन, हे म्हणजे अर्थक्वेकची शॉर्ट नोट लक्षात ठेवायला सोपी आहे. पण हे जे लँडफॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या एजंट्समुळे जे फॉर्म होत आहेत ते थोडं लक्षात ठेवायला टफ आहे. तर तुम्ही जेवढे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह कराल ह्याच्यावरती की आणि रिपिटेटिव्हली हे ऐकाल हे शॉर्ट नोट्स, तर तुम्हाला ते जास्तीत जास्त लक्षात राहील. सो आता इथे आपल्या वर्क ऑफ रिव्हरची शॉर्ट नोट संपलेली आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते वर्क ऑफ सी केव्स. मग वर्क ऑफ सी केव्स मध्ये काही नाही, आपल्याला फक्त असं थोडेसे रॉक्स दाखवले. आता त्या रॉक मध्ये जर असं छोटस पूर्ण थ्रू अँड थ्रू नाहीये, ही तर आतमध्ये केव आहे. जर थ्रू अँड थ्रू दाखवलं तर ते झालं सी आर्क, आणि जस्ट असं भिंतीसारखं उभा हे दाखवलं तर स्टॅक. म्हणजे जर तुम्ही डायग्राम काढाल तर पटापट मार्क मिळतात. मग आता वर्क ऑफ सी वेव्स काय आहे? वर्क ऑफ सी वेव्स मध्ये काय होतं? इरोजन. सो सी क्रिएट्स सी केव्स, आर्चेस, स्टॅक्स, स्टम्प्स ड्यू टू इरोजन, अँड विथ डिपोजिशन इट फॉर्म्स बीचेस, सँडबार्स, पिट्स. म्हणजे एकदम शॉर्टेस्ट फॉर्म्स ऑफ जर आन्सर आपल्याला विचारलं की हाऊ वर्क ऑफ सी वेव्स अफेक्ट्स द अर्थ, तर मग आपण लिहू शकतो की सी ड्यू टू इरोजन क्रिएट सी केव्स, आर्चेस, स्टॅक्स, अँड विथ डिपोजिशन इट फॉर्म्स बीचेस, सँडबार्स, पिट्स. आता डिटेल मध्ये नोट्स विचारायचं तर अगेन आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये बघूया. सो इथे एजंट आहे सी वेव्ह, टाइप इरोजन का डिपोजिशन, कुठले लँडफॉर्म फॉर्म झाले आणि त्याचे एक्सप्लेनेशन काय आहे. सो इरोजन मुळे काय फॉर्म झालंय? सी केव्ह. व्हॉट इज सी केव्ह? हॉलो इन क्लिप्स फॉर्म फ्रॉम वेव्ह इरोजन. म्हणजे काय सोप्या शब्दात कसं लिहू शकतो की सी forms a hollow in the cliffs किंवा rocks and which are called as a caves. So it is formed by the erosion due to waves. असं अजून सोप्या शब्दात लिहू शकतो. पण हे वन सेंटेन्स मध्ये की hollow in cliffs or rocks form from wave erosion. आता सी आर्क म्हणजे काय की तो हॉलो अजून थ्रू अँड थ्रू झाला. सो आर्क फ्रॉम वेन वेव्स कट थ्रू रॉक्स, म्हणजे इथे हे काय आहे? इथे अर्धच कट झाले, केव्स मध्ये अर्धच कट झाले रॉक, पण इथे हा थ्रू अँड थ्रू कट झाला. म्हणजे तो रॉक पूर्णपणे कट झाल्याने काय झालंय? सी आर्क निर्माण झालाय. सो आर्क फॉर्म्ड इन द रॉक वेन वेव्स कट थ्रू इट. ओके, सो आर्क फ्रॉम इन द रॉक वेन वेव्स कट थ्रू इट. नेक्स्ट आहे सी स्टॅक. सी स्टॅक इज अ रॉक पिलर लेफ्ट आफ्टर आर्क कोलॅप्सेस. म्हणजे आता सपोज हा पूर्ण आर्कच कोलॅप्स झाला आणि हा अर्धाच रॉक राहिला, तो हा रॉक असा स्टॅक सारखा राहील. सो हा आहे सी स्टॅक, दॅट इज रॉक पिलर लेफ्ट आफ्टर आर्क कोलॅप्सेस, आणि इट इज अ वॉल लाईक स्ट्रक्चर, दॅट इज अ सी स्टॅक. मग डिपोजिशन मुळे काय होतं? डिपोजिशन मुळे सी बीच फॉर्म होतो. सो सँड आणि पेबल शोर फॉर्म बाय सी वेव्स डिपॉझिट. So what is a beach? It is a sandy pebbly shore formed by sea wave deposits. अजून काय होतं? डिपॉझिशन मुळे सँडबार होतं. रीच ऑफ सँड फॉर्म बाय वेव्स इज सँडबार. सो रीच ऑफ वेव्स फॉर्म बाय वेव इज अ सँडबार. सो हे झालं वर्क ऑफ अ सी वेव्स. मग आहे वर्क ऑफ अ ग्लेशियर्स. सो वर्क ऑफ ग्लेशियर्स विथ इरोजन ग्लेशियर्स कट्स यू शेप व्हॅलीज. It cuts U-shaped valleys in the mountains, and with deposition it forms a glacial moraines. It forms as a glacial moraine. So again ह्याच्यामध्ये सो टाइप आहे इरोजन, U-shaped valley, ब्रॉड व्हॅली कवर्ड बाय ग्लेशियर. आता यू आहे म्हणजे ही व्ही असली की ती स्टीप असते आणि छोटी असते. यू आहे म्हणजे ही ब्रॉड आहे. सो U-shaped व्हॅली, ब्रॉड व्हॅली कार्व्ड बाय ग्लेशियर. आणि डिपॉझिशनने काय होतं? मोरॅन. It is a heap of rock debris left by the glacier. What is a moraine? It is a heap of rock debris left by glacier. So U-shaped valley and moraine हे दोन फॉर्म जे आहेत ते ग्लेशियर्स मुळे फॉर्म झाले. आता नेक्स्ट आपला एजंट आहे वर्क ऑफ विंड. आता वर्क ऑफ विंड मध्ये काय होतं? सँड ड्यून्स फॉर्म्स होतात. सो इरोजन मुळे इन डेझर्ट विंड इरोजन फॉर्म्स मशरूम रॉक्स, डिफ्लेशन हॉलोज, अँड विथ डिपोजिशन इट क्रिएट सँड ड्यून्स, लोएस अँड प्लेन्स.
ओके. सो लोएस्ट प्लेन्स क्रिएट सँड ड्यून्स अँड लोएस्ट प्लेन्स. सो आता इथे एजंट आहे विंड. इरोजनमुळे काय फॉर्म होतं मशरूम रॉक शेप लाईक मशरूम्स ड्यू टू विंड इरोजन इन डेझर्ट. सो व्हॉट आर द मशरूम रॉक शेप लाईक मशरूम्स ड्यू टू विंड इरोजन इन डेझर्ट. डिपॉझिशनमुळे काय फॉर्म होतंय सँड ड्यून्स. हिल्स ऑफ सँड म्हणजे जसं हे डेझर्ट आहे, डेझर्ट मध्ये असे हिल्स फॉर्म होतात, या आहेत सँड ड्यून. सो हिल्स ऑफ सँड फॉर्म इन डेझर्ट ड्यू टू विंड. व्हॉट इज लोएस्ट? फाईन डस्ट डिपॉझिटेड ओव्हर अ लार्ज एरिया इन डेझर्ट इज कॉल्ड एज अ लोएस्ट प्लेन. सो हे 3 फॉर्म्स आहेत ते वर्क ऑफ विंडमुळे तयार झाले. आता ऑक्सबो लेक. व्हॉट इज ऑक्सबो लेक? हे आपण इथे बघितलं होतं. हे जे मेंढर आहे ते कट आउट होऊन जातं, सो त्याला म्हणतात ऑक्सबो लेक. सो मेंढर लूप कट्स ऑफ फ्रॉम रिव्हर अँड फॉर्म्स कट ऑफ लेक. सो दिस इज अ मेंढर लूप विच कट ऑफ फ्रॉम रिव्हर, म्हणजे हा असाच्या असा इथे कट जाऊन बाजूला गेला आणि रिव्हर इथून व्हायला लागली, तर त्याला म्हणतात कट ऑफ लेक किंवा ऑक्सबो लेक. What is erosion? Erosion is a process by which natural forces like water, wind, ice wear away rock, soil and sediments from one place and carry them to another place. Okay, so इरोजनमुळे काय होतं, ही प्लेस आहे, या प्लेस मधली सगळी सॉइल बिल सगळं वाहून नेलं जातं या प्लेस मध्ये. त्यामुळे काय होतं, या प्लेसची डेप्थ आहे ती कमी होत जाते आणि इथे ह्या हिप क्रिएट झाला जातो. सो हे आहे, इथे इरोजन होतं, इथे डिपॉझिशन होतंय. असं प्रकारे या धड्याचा शॉर्ट नोट आपण कम्प्लीट केला आहे. पण ह्याच्यामध्ये भरपूर सारे जे लँडफॉर्म्स फॉर्म झाल्यामुळे हे लक्षात ठेवण्यासाठी आणि काय इरोजनमुळे फॉर्म झालंय, काय डिपॉझिशनमुळे फॉर्म झालंय, हे अगेन आय एम सेइंग की जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करून आणि रिपिटेशननेच लक्षात राहू शकतो. सो जस्ट एकदा आपण परत ओव्हरव्ह्यू घेऊया. रिव्हरमुळे इरोजनमुळे फॉर्म होतं व्ही शेप व्हॅली, वॉटरफॉल मेंढर. व्ही शेप व्हॅली, वॉटरफॉल मेंढर. इरोजनमुळे डिपॉझिशनमुळे फॉर्म होतं फ्लड प्लेन, डेल्टा अँड लिव्ही. फ्लड प्लेन, डेल्टा अँड लिव्ही डिपॉझिशनमुळे फॉर्म होतं. सी वेव्हजमुळे इरोजनमुळे फॉर्म होतं सी केव, सी आर्क, सी स्टॅक आणि डिपॉझिशनमुळे फॉर्म होतं बीच अँड सँडबार. अगेन इरोजनमुळे सी केव, सी आर्क, सी स्टॅक, डिपॉझिशनमुळे बीच अँड सँडबार. वर्क ऑफ ग्लॅशियर्सच्या इरोजनमुळे फॉर्म होते यू शेप व्हॅली अँड डिपॉझिशनने फॉर्म होतं मोरान. इरोजनने यू शेप व्हॅली, डिपॉझिशनने फॉर्म होतं मोरॅन. वर्क ऑफ विंड मध्ये काय होतं, इरोजनमुळे फॉर्म होतं मशरूम रॉक्स अँड डिपॉझिशनमुळे फॉर्म होतं सँड ड्यून्स अँड लोएस्ट प्लेन्स. इरोजनमुळे फॉर्म होतं मशरूम रॉक्स आणि डिपॉझिशनमुळे फॉर्म होतं सँड ड्यून्स अँड लोएस्ट प्लेन्स. मग आपण बघितलं व्हॉट इज ऑक्सबो लेक अँड व्हॉट इज इरोजन. तर अशा प्रकारे हा जो आपला चॅप्टर आहे आवर चेंजिंग अर्थ, त्याचे आपण शॉर्ट नोट, हे म्हणजे तुम्ही एक्झामच्या आधी जस्ट क्विक वाचून गेलात तरी तुम्ही व्यवस्थित पेपर लिहू शकाल. अशा प्रकारे आम्ही हे नोट्स लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आमच्या नोट्स आवडत असतील आणि त्यांनी तुमच्या अभ्यासात जर हेल्प होत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.